नमस्कार. पंचनामा यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड या कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक पंचनामा, सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते आता आम्ही दिल्ली काबीज करणार अशा कल्पना रंगवायला लागलेले आहेत. याला कारण एकच झालंय की काही दिवसांपूर्वी दादरा नगर हवेली या लोकसभा क्षेत्रात झालेली पोटनिवडणूक. या पोटनिवडणुकीत शिवसेना समर्थित उमेदवार निवडून आला आहे. अर्थात शिवसेनेच्या या कल्पना विलासावर शिवसेनेचे सध्याचे गाजलेले शत्रू नारायणराव राणे यांनी शेजाऱ्याच्या मुलाचं बारसं करण्याचा हा प्रकार आहे अशी टीकाही करून झाली आहे. तरीही शिवसेना नेत्यांचं हे एकूणच कल्पनारंजन सुरूच आहे. याच विषयावर आज आपण या स्पष्ट आणि परखडमध्ये एकूणच या विषयाचा पंचनामा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेने दिल्ली काबीज करण्याची घोषणा करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यात प्राईम मिनिस्टरचं पोटेन्शियल आहे असं वक्तव्य केलं होतं. इतरही काही नेते अधूनमधून उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होणार अशी कल्पनारंजन करत असतात. मुळात हे कितपत शक्य आहे? आज शिवसेना कुठे आहे आणि दिल्लीच्या तख्तावर शिवसेना दावा सांगू शकेल इतकी आज शिवसेनेची क्षमता आहे का, याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. अर्थात कल्पनारंजन करायला, स्वप्न बघायला कुणालाही मनाई नाही, कोणीही त्याबाबत हरकत घेऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने किंवा संजय राऊतांनी असं स्वप्नरंजन केलं तर त्याला तुमची किंवा माझी हरकत असायचं काही कारण नाही. मात्र हे स्वप्न वास्तवात कितपत येऊ शकेल याचा विचार होणं आवश्यक आहे. तोच विचारात आपण इथे करणार आहोत. शिवसेना मुळात सुरू झाली 1966 साली. ती मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. त्यापूर्वी ही मुंबई प्रांताची किंवा त्याआधी ही मुंबई प्रांताचीच ही राजधानी म्हणून ओळखली जात होती. त्यावेळी मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा काही भाग आणि गुजरात असं मिळून एक राज्य होतं. 1960 साली जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी मुंबई ही कुणाकडे जावी हा वादाचा मुद्दा होता. गुजरातचं म्हणणं होतं की मुंबई आम्हाला हवी आणि महाराष्ट्राचं म्हणणं होतं की मुंबई आम्हाला हवी. त्या वादात शेवटी मुंबई ही महाराष्ट्राकडे राहिली. त्यावेळी एक अशी तक्रार होती की मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतो आहे. त्याला कारणही होती. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून, असं म्हणण्यापेक्षा गेल्या 2 शतकांपासून ही देशाची आर्थिक राजधानी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे देशाच्या विभिन्न भागातून इथे पोटाची खळगी भरण्यासाठी लोक येत होते. मग दक्षिणेतून केरळ, कर्नाटक, आंध्र
तामिळनाडू या सर्व भागातून, इकडे गुजरातेतून, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम या सर्व परिसरातून लोक मुंबईत येत होते, मुंबईत स्थायिक होत होते. आणि इथेच मराठी माणसावर अन्याय होतो आहे. मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नाही. सगळे उद्योगधंदे हे परप्रांतीयांच्या हातात जात आहेत. नोकऱ्याही परप्रांतीय घेत आहेत. आणि मराठी माणूस हा फक्त हमालीच्या कामाचा राहिला आहे, अशी एक भावना पुढे येत होती. त्या भावनेला फुंकर घालण्यासाठी आणि मराठी माणूस जागा करण्यासाठी 1966 मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची अनेक वर्ष मराठी माणूस हेच शिवसेनेचं टार्गेट होतं. त्यामुळे मराठी माणसासाठी शिवसेना कायम लढणारी संघटना आहे, हे चित्र संपूर्ण जनमानसाच्या मनात भरलं होतं. हे फक्त मुंबईतच नव्हतं, तर महाराष्ट्रात आणि देशभरात हे चित्र निर्माण झालं होतं. मला आठवतं 1977च्या निवडणुकांमध्ये मुंबईत त्यावेळच्या जनता पक्षाचे अध्यक्ष हे एक पटेल होते आणि काँग्रेसचेही अध्यक्ष पटेलच होते. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसचेही पटेल, जनता पक्षाचेही पटेल, मराठी माणसा तुला हे पटेल असा नारा देऊन प्रचार केला होता. एकूणच मराठी माणसाच्या भावनेला हात घालायचा आणि मराठी माणसाचं हितरक्षण करण्याच्या प्रयत्नात सत्ता जवळ करायची, हा शिवसेनेचा त्यावेळचा होरा होता. आणि काही काळ तो यशस्वीही झाला होता. मला आठवतं 1969 साली शिवसेनेने सगळ्यात पहिल्यांदा मुंबई महापालिकेत आपली सत्ता प्रस्थापित केली होती. नंतर मुंबईच्या आसपास शिवसेना फोफावली होती, मात्र संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना कधीच पोहोचली नव्हती. शिवसेनेचं अस्तित्व हे मुंबईच्या आसपासच राहिलं होतं. 1984 मध्ये जेव्हा अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद नव्याने पुढे आला आणि अयोध्येच्या राम मंदिराचे कुलप उघडले गेले 84-85च्या दरम्यान, त्यानंतर शिवसेनेने मराठी माणूस हा विचार सोडून हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. त्यातूनच पुढे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. तिथून मग हिंदुत्वाचा नारा देत शिवसेना सर्वसमावेशक बनायला सुरुवात झाली. असं असलं तरी शिवसैनिकांचा मराठी बाणा संपलेला नव्हता आणि एकूणच शिवसेनेची जी देशभरातली प्रतिमा होती ती मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी काम करणारी संघटना अशीच होती. त्यामुळे मुंबईतला परप्रांतीय हा त्यांच्यापासून दूरच होता. हळूहळू शिवसेना हिंदुत्वाच्या वाटेवर आली खरी, पण त्यातही मग हिंदुत्वाच्या वाटेवर आल्यावर त्यांनी मुस्लिम, ख्रिस्ती अशांना दूरच ठेवत आपलं राजकारण सुरू केलं. शिवसेनेच्या प्रगतीत कायम ही त्यांची भूमिका आडवी येत होती. आजही शिवसेनेसारखाच हिंदुत्ववादी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जवळ मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी हे सगळे आले, मात्र शिवसेनेच्या जवळ हे लोक फारसे आले नाहीत. हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळेच शिवसेना मुंबई आणि महाराष्ट्राचा काही भाग एवढ्याच भागात आपलं वर्चस्व किंवा आपलं अस्तित्व निर्माण करू शकली. महाराष्ट्राच्या इतर भागातही शिवसेना हवी तशी पोहोचू शकली नाही.
1985 नंतर महाराष्ट्राच्या इतर भागातही शिवसेनेनी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात शिवसेना पोहोचली. मराठवाड्यातल्या काही भागात शिवसेनेनी आपला चांगला बेस जमवला. विदर्भात मात्र शिवसेनेला फारसं कुठे स्थान मिळालं नाही. कोकणात शिवसेनेनी बेस जमवला खरा, पण पश्चिम महाराष्ट्रातले मतदार हे शिवसेनेपासून दूरच राहिले. त्यासाठी युतीचं सरकार आल्यावर पश्चिम महाराष्ट्रात वेगळं सिंचन विकास मंडळ स्थापन करून पश्चिम महाराष्ट्राला जास्त निधी देण्याचा वगैरे जो काही प्रयत्न होता, त्यांनीही शिवसेनेला काही खूप साध्य करता आला नाही. त्यामुळे आजही शिवसेना महाराष्ट्राच्या काही भागापुरतीच मर्यादित राहिली आहे. असं असतानाही मधल्या काळात शिवसेनेने देशात ठिकठिकाणी आम्ही पोहोचू, म्हणजे जेव्हापासून हिंदुत्वाची कास धरली तेव्हापासून देशात आम्ही ठिकठिकाणी पोहोचू हा त्यांनी प्रयत्न सुरू केला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांनी निवडणुका लढवल्या, पण तिथे कोणालाही डिपॉझिट वाचवणंही शक्य झालं नाही. हे कटू वास्तव आजही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेनी दादरा नगर हवेली इथल्या उमेदवाराला समर्थन दिलं. असं म्हणतात की त्या उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र दादरा नगर हवेली इथे निवडणूक आयोगाने शिवसेनेला नोंदणीकृत पक्ष म्हणून नोंदवून घेतलेलं नसल्यामुळे तिथे शिवसेनेचं चिन्ह घेऊन तिथला उमेदवार लढू शकला नाही. मात्र शिवसेना समर्थित तो उमेदवार होता, कागदोपत्रिका होईना हे वास्तव नाकारता येत नाही. आणि तो निवडून आला म्हणून शिवसेना स्वप्न बघते आहे की झालं आता इथून आम्ही दिल्ली काबीज करणार. पण हे वास्तवात शक्य आहे का याचाही कुठेतरी विचार करायला हवा. प्रेक्षक हो, दादरा नगर हवेलीत पोटनिवडणूक का झाली तर तिथले उमेदवार, तिथले जे तत्कालीन खासदार होते मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी ती आत्महत्या मुंबईत येऊन केली होती. त्या घटनेलाही मला वाटतं 6-8 महिने झाले असावे. मोहन डेलकरांनी आत्महत्या करण्याचं कारणही आपण समजून घेतलं पाहिजे. मोहन डेलकर हे त्याआधी 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते मुळात काँग्रेसचे, पण काही कारणांनी काँग्रेसपासून दूर झाले आणि ते अपक्ष म्हणून निवडून आले. मोदींचं सरकार केंद्रात आल्यावर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही साहजिकच तिथे भाजपचं सरकार, म्हणजे भाजपचा कंट्रोल असणारं सरकार हे दादरा नगर हवेलीत कार्यरत झालं. तिथला नायब राज्यपाल हा सुद्धा भाजपने नेमलेलाच माणूस असायचा. आणि या माणसाचं आणि मोहन डेलकरांचं पटत नव्हतं अशी मोहन डेलकरांची तक्रार होती. आणि त्याच वैफल्यातून त्यांनी मुंबईत येऊन एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. हा सगळा इतिहास ज्यावेळी समोर आला, म्हणजे मोहन डेलकरांनी आत्महत्या केली त्यानंतर त्यांनी आत्महत्या का केली हा इतिहास जेव्हा समोर आला लगेच, त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी विशेषतः संजय राऊतांनी डाव टाकला आणि मोहन डेलकरांच्या पत्नी कलाबेन आणि त्यांचा मुलगा या दोघांनाही मातोश्रीवर नेऊन शिवबंधन बांधलं. शिवबंधन बांधून झाल्यावर ज्यावेळी पोटनिवडणूक जाहीर झाली त्यावेळी शिवसेनेने मोहन डेलकरांच्या पत्नी कलाबेन यांनाच तिथे उमेदवार म्हणून लढवायचं ठरवलं आणि त्यानुसार त्या निवडणूक लढल्या आणि त्या निवडून आल्या.
तिथे कलाबेनच्या प्रचाराला काही शिवसैनिक गेले होते. आदित्य ठाकरेही तिथे ठाण मांडून बसले होते. मात्र उद्धवपंत ठाकरे तिथे गेल्याचं काही कुठे वाचण्यात किंवा ऐकण्यात आलं नाही. प्रेक्षक हो, दादरा नगर हवेलीत कलाबेन निवडून आल्या, त्यामागे शिवसेनेचं काय वलय होतं हे शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तिथे ते एक मोठं शून्य होतं असंच उत्तर मिळेल. मग कलाबेन का निवडून आल्या? तर त्या मोहन डेलकरांच्या पत्नी होत्या म्हणून. तिथे मोहन डेलकरांचे जे वलय होतं ते फार मोठं होतं. मोहन डेलकर तिथे 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते आणि अपक्ष म्हणून ते निवडून येत होते खासदार म्हणून. म्हणजे त्यांची ताकद काय होती हे लक्षात येते. आणि त्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांशी पंगा घेऊन, केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांशी पंगा घेऊन संघर्ष केला आणि नंतर वैफल्यातून आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या बाजूनी एक सहानुभूतीची लाट होती. त्या लाटेच्या जोरावर कलाबेन निवडून आल्या आणि त्या जोरावर निवडून आल्यामुळे तिथे ती एक जागा शिवसेना समर्थित अपक्ष अशी नोंदली गेली. आजवर इतरत्र कुठेही कोणत्याही राज्यात, मग ती विधानसभा असो की विधान परिषद असो की लोकसभा असो, तिथे शिवसेनेला विजय मिळवता आला नाही. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर बेळगावमध्ये सुद्धा महानगरपालिकेत शिवसेनेला जेमतेम बोटावर मोजण्या इतक्या जागा घेता आल्या आणि शिवसेनेचा तिथे दारुण पराभव झाला. हा वास्तववादी हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या जोरावर कलाबेन निवडून आल्या हा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. आणि या विजयाच्या जोरावर बस आता आम्ही दिल्लीत पोहोचलो, दिल्ली आता आम्हाला दूर नाही, हा दावाही कितपत वास्तववादी आहे याचा विचार शिवसैनिकांनीही करायला हवा आणि हा दावा करणाऱ्या संजय राऊतांनीही करायला हवा. म्हणूनच मग नारायण राणेंसारखे त्यांचे जुने मित्र यांना शेजाऱ्यांच्या मुलाचं बारसं करून त्याला पालकत्व देण्याची घाई होते अशी खवचट टीका करू शकतात. श्रोते हो, शिवसेनेला दिल्लीत सत्ता मिळवायची असेल तर सर्वप्रथम त्यांचा आधीचा मराठीचा कैवारी आणि त्यानंतर हिंदुत्वाचा कैवारी हे 2 शिक्के पुसावे लागतील. त्या पाठोपाठ त्यांनी मधल्या काळात जी धरसोड केली आहे, विशेषतः 2019 मध्ये त्यांनी सत्तेत येण्यासाठी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी अभद्र शय्यासोबत केली आहे, ती बघता शिवसेनेतलाच कट्टर समर्थक जो आहे तो त्यांच्यावर नाराज झाला आहे. हे फक्त महाराष्ट्रातलं चित्र नाही तर देशभरातही याचे पडसाद उमटलेले आहेत. त्यामुळे हे सर्व बाजूला सारून शिवसेनेला आपली सर्वसमावेशक प्रतिमा बनवावी लागेल. आज शिवसेनेसमोर भारतीय जनता पक्ष या एका मोठ्या पक्षाचं आव्हान आहे. त्या खालोखाल देशात काँग्रेसही आहे. आज शिवसेनेचे जे काही खासदार आहेत लोकसभेत, ते खासदार 2 आकड्यात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 18 किंवा 20 असे खासदार आहेत. तेही ज्यावेळी निवडून आले
त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती आणि त्यावेळी मोदी आणि अमित शहा हे प्रचारासाठी सर्वत्र फिरले होते. त्यामुळे त्याचाही फायदा मिळाला आहे. उद्या भाजपची युती न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढून शिवसेना किती खासदार आपले निवडून आणू शकते महाराष्ट्रात, ते बघून मग शिवसेनेने दिल्लीची तयारी करायला हवी. अर्थात स्वप्न बघायला आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही. शिवसेनेनेही ती स्वप्न जरूर बघावी. इतर आक्षेप घेतील त्याची पर्वा करू नये. मात्र हे शिक्के मिटवून सर्वसमावेशक भूमिका घेऊन आणि या दिग्गज पक्षांना दूर सारून त्यांना पुढे जायचं आहे. हे अशक्य म्हणता येणार नाही, कारण 1984 साली 2 खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षानेही 2014 मध्ये 282 खासदार निवडून आणत भाजपचं स्पष्ट बहुमत लोकसभेत प्रस्थापित केलं होतं. त्यामुळे शिवसेनेलाही हे अशक्य नाही. मात्र त्यांना प्रचंड मेहनत करावी लागेल. त्यासाठी त्यांना प्रचंड नियोजन करावं लागेल. त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. तोवर तरी दिल्लीत सत्ता हे शिवसेनेचं दिवा स्वप्नच राहणार आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण निश्चित कळवा. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपले लाईक्स आम्हाला द्या. आवडल्यास हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. आपण पंचनामा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा. इतरांनाही ते निश्चित सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.